नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले किशोर आणि नंदा मिनलच्या घरून जाऊन आलेली असतात. आता पुढे नंदा टेबलावर येऊन बसते न बसते तोच शिपायाने फोन आल्याचं सांगितलं. सुनीलचाच फोन असणार असं मनाशी ती म्हणत उठली. तिला बरं वाटलं. तिने फोन उचलला. हॅलो, मी नंदा बोलते. अगं, काल का नाही आलीस? सुनील विचारित होता. काल अचानक काम निघालं. मुलं वाट बघत होती. परवासुद्धा आली नव्हतीस ना. आज येईन. बरं, तू लवकर येणार ना? लवकर म्हणजे सुटल्यावर. तेच. का? सहज. बरं. अच्छा. ती खुर्चीत तशीच बसली. आपण गेलो नाही तर आपली आठवण काढणारं कुणीतरी आहे या जाणिवेने तिला बरं वाटलं. संध्याकाळी सुनीलच्या घरी गेल्यावर कृपा आणि प्रसाद येऊन बिलगतील. नुकतीच अंघोळ करून पांढरा शुभ्र झब्बा लेंगा घातलेला सुनील हसत उभा असेल. परक्याने कुणी पाहिलं तर मुलांची आईच समजेल आणि सुनीलला आपला नवरा. कल्पना खरोखरच छान आहे, पण सत्यात तसं नाही. निदान असं स्वप्न तरी पडावं. त्या स्वप्नांची तसबीर मी मनाच्या भिंतीवर टांगून ठेवीन. रोज पाहीन. आम्ही दोघं, सुनील आणि मी. मागे उभी असू, पुढे मुलं कृपा आणि प्रसाद उभी असतील. दोघांचेही चेहरे हसरे असतील. तृप्त, समाधानी. ड्राफ्ट तयार असेल तर मागितलाय साहेबांनी, असं शिपायाने येऊन सांगितलं तशी ती भानावर आली. ड्रॉवर ओढून ड्राफ्ट त्याच्याजवळ दिला आणि पुन्हा मगाचं स्वप्न साधू लागली. पण ते सांधेना. त्या जागी फक्त सत्याची चौकट दिसू लागली. त्यात होती फक्त दोघं, किशोर आणि नंदा. पुढे कुणी नव्हतं आणि येऊही शकत नव्हतं. तसबिरीची चौकट मजबूत होती. त्या तसबिरीत तिला रस वाटेना. पर्समधलं पेन काढून तिने कागद पुढ्यात ओढले. प्रियाचं रिसेप्शन संपत आलं होतं. पाहुण्यांची वर्दळ संपली होती. जवळचे नातेवाईक गटागटाने बसून हॉलमध्ये गप्पा मारीत होते. कृपा आणि प्रसादला घेऊन नंदा मघाशीच घरी गेली होती. त्यांना ती आज आपल्याच घरी ठेवणार होती. उद्या ऑफिसला जाताना घरी सोडणार होती. नंदाला प्रियाने मुद्दामच तिच्या ऑफिसमध्ये जाऊन आमंत्रण दिलं होतं. नंदाने ते खिलाडूपणे स्वीकारलं होतं. त्या भेटीनंतर दोघींच्याही मनातली किलमिश दूर झाली होती. मुद्दाम रजा घेऊन नंदा सकाळपासूनच लग्नाला हजर होती. आता थोड्याच वेळात वरात निघणार होती. वरात निघाल्यावर सुनीलची जबाबदारी संपणार होती. मनात नसताना प्रियाच्या आग्रहाखातर त्यालाही जबाबदारी घ्यावी लागली होती. 9 केव्हा वाजतात आणि वरात केव्हा निघते याची वाट पाहत तो एका खुर्चीवर बसला होता. आता कुणी येत जात नसल्यामुळे वधूवरांना मोकळीक मिळाली होती. ती दोघं गप्पा मारीत होती. सुनील दूरवरून ते दृश्य पाहत होता. इतक्यात कुणीतरी त्याचा खांदा हलवला. त्याने मागे वळून पाहिलं. प्रियाचा भाऊ होता. जरा बाहेर येता? त्याने गुपचूप कानात विचारलं. का? जरा काम आहे. सुनील उठला. त्याच्या मागोमाग चालू लागला. हॉलबाहेरच्या एकांतात आल्यावर तो सुनीलला म्हणाला, हे बघ,
आतापर्यंत मी सहन केलं. आता तिचं लग्न झालंय. यापुढे तिला ब्लॅकमेल करून संबंध ठेवायचा प्रयत्न केलास तर मी गप्प बसणार नाही. हे ऐकताच सुनीलचा पारा चढला. एका फालतू मवाल्याने आपल्याला एकेरी संबोधावं आणि धमकी द्यावी. सुनीलने त्याची कॉलर पकडली आणि फाडकन 2 थोबाडीत चढवल्या. त्याची कॉलर आणखी घट्ट धरून त्याला हलवीत म्हणाला, तुझ्यासारखे 56 पाहिलेत. लग्नापूर्वी मी ही दादागिरी केली आणि अजूनही रग आहे. मला काय तू तुझ्यासारखा रस्त्यावरचा मवाली समजलास? त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागलं. ते आपल्या कपड्यांना लागू नये म्हणून सुनीलने त्याला सोडलं आणि म्हणाला, चॅलेंज लावतोयस तर बोल. अजून वरात गेलेली नाही. ती जाणार नाही असं करतो. तिच्या नवऱ्याला सगळं सांगून टाकतो. माझं तू काय करतोयस ते बघतोच. हा माणूस आपण समजत होतो तसा पुचाट पांढरपेशा नाही. खमक्या आहे हे प्रियाच्या भावाने ओळखलं. आपण त्याचं काहीच करू शकणार नाही. उलट मनात आणलं तर तोच आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करू शकतो या जाणीवेने तो वरमला. आपण अविचाराने त्याच्याशी वागलो, चूक केली हे त्याला समजून चुकलं. मला माफ करा. मी तुम्हाला समजण्यात चूक केली. असं काही करू नका. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझी चूक झाली असं म्हणून तो पाय धरण्यासाठी खाली वाकला, पण सुनीलने त्याची कॉलर पकडून उभं केलं. जा, तुझेही चांगले दिवस आले आहेत. आता हे धंदे सोड आणि स्वतःचं कल्याण करून घे. सुनील हॉलमध्ये परतला. इतक्यात प्रियाने त्याला बोलावून माणूस पाठवला. सुनील तिथे जाताच त्याच्या कानाशी थोडं आणत प्रियाने विचारलं, पैसे मागत होता? कोण? राजू, माझा भाऊ. नाही. मग तुम्हाला बाहेर कशाला बोलावून घेतलं होतं? नंतर सांगेन. असं सांगून तो तिथून निघाला. 9:30 वाजता वरात निघाली. गुलाबांनी सजवलेली गाडी हलली तेव्हा सुनीलकडे पाहून खालचा ओठ दाताखाली दाबून प्रियाने हुंदका दिला. त्या हुंदक्याचा डबडबलेल्या डोळ्यांचा अर्थ लावीत सुनील घरी परतला. नंदा अलीकडे सुनीलबद्दलच्या विचारांनी भारून गेलेली असे. प्रियाचं लग्न झाल्यापासून हे प्रमाण वाढलं होतं. रात्री झोपताना उद्याची सकाळ काय येईल याची शाश्वती तिला नसायची. झोपेत आपण सुनील सुनील म्हणून बरळणार तरी नाही या धास्तीने तिची झोपही कमी झाली होती. त्याचा परिणाम काय होणार? आपल्या मनातलं वादळ किशोरला कळलं तर घरातली शांतता भंग होईल. आपल्याला सुनीलचं घर बंद होईल. किशोरही घराबाहेर काढील कदाचित. आपण कुलटाक ठरवू. असं होता कामा नये. यात दोन्ही घराची बेअब्रू होईल. आपण मनाला आवरायला हवं. आपल्याला समजूतदार नवरा मिळालाय. त्याने आपल्यावर विश्वास टाकलाय. त्याचा विश्वासघात आपण करता कामा नये. आजपर्यंत आपण मर्यादा पाळून वागत आहोत, तसंच यापुढेही वागलं पाहिजे. आज किशोरचा मूड वेगळाच होता. रोज नंदा येईपर्यंत काहीतरी वाचत बसणारा किशोर डोक्याखाली हात घेऊन छताकडे पाहत विचार करीत बसलेला तिला दिसला. कसला विचार चाललाय? खोलीत आल्यावर नंदाने विचारलं. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि डोक्याखालचे हात काढले. उशीवर झोपत म्हणाला, झोप
सांगतो. नंदा झोपली त्याच्याकडे तोंड करीत म्हणाली, सांगा. लाईट ऑफ कर. तुम्ही सांगताय ना काहीतरी? हो. मग असू देत लाईट थोडा वेळ. नको. का? नेहमी तर तुम्हाला लाईट हवा असतो बोलताना. आज का नको आहे? नंदाने हात लांब करून बेड लॅम्प काढला. हं, सांगा. सांगताय ना? तू गैरसमज नाही ना करून घेणार? ते ऐकल्याशिवाय कसं सांगू? मला समजून घे. गैरसमज करून घेऊ नकोस. नाही घेणार, सांगा. तू अलीकडे सुनीलकडे रोज जाऊ नको. का? जाऊच नको असं मी म्हणत नाही. आठवड्याने 15 गेलीस तरी चालेल. पण का? रोज गेलीस तर त्या मुलांना तू दुबळी करून ठेवशील. त्यांनी आता धीट झालं पाहिजे म्हणून. सुनीता गेल्याला आता 1.25 वर्ष झालं. तू त्यांना प्रेम दिलंस, माया दिलीस, पण असं किती दिवस चालू ठेवता येईल? जन्मभर तर तू त्यांची सोबत करू शकणार नाहीस. मी सांगतोय ते पटतंय का तुला? विचार कर. उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. बोलत का नाहीस? विचार करते. कसला? हे कोण बोलतंय? समंजस नवरा की संयमी नवरा? म्हणून मी तुला सुरुवातीलाच सांगितलं, गैरसमज करून घेऊ नकोस. तसं झालं असेल तर मनातून काढून टाक. माझा जो तुमच्याबद्दल समज झालाय तो पक्का आहे. मला तो मनापासून काढून टाकता येणार नाही. मग तुमच्या दृष्टीने तो गैर का असेना? मला ठाऊक होतं तू असाच अर्थ घेणार. हरकत नाही, जा तू, रोज जा. पण हे किती दिवस चालणार ते सांग मला. मी 4 चौघात वावरणारा माणूस आहे. लोकांना जे दिसतं त्याचा त्यांना कळेल तो अर्थ ते लावतात. समाज हा त्या गोष्टीतल्या आंधळ्यासारखा असतो. त्याच्या चाचपणीला जसं लागेल तसं नाव तो देतो. बोलणाऱ्या लोकांना मी गप्प करू शकत नाही. तुझा पवित्र हेतू त्यांना समजावूनही देऊ शकत नाही. मी समजावून देईन. कोण काय बोलेल ते सांग मला. माझं मन स्वच्छ आहे. एकालाच काय, 1000 लोकांना मी ते पटवून देईन. कोण बोललं? मीनल. उगाच तिचं नाव घेऊ नकोस. किशोर चिडला. मला तिचाच संशय येतोय. का? दुसऱ्या कुणाला तोंड नाहीत? आहेत, पण तुमच्या कानापर्यंत पोचणारी नाहीत. उगाच तिचा संशय घेऊ नकोस. हां, घेणार. गेल्या महिनाभरात तुमची घसट वाढली आणि तिच्या घरी तुमच्या फेऱ्याही सुरू झाल्यात. त्या फेऱ्या तिला भेटण्यासाठी नाही झालेल्या. तिच्या नवऱ्याकडं माझं काम असतं. तिथे ती नसते. मग कुठे जाईल? काय काम असतं तिच्या नवऱ्याकडे? ते नंतर सांगेन, वेळ आल्यावर. पूर्वी सगळं अगोदर सांगत होता. आता मी कामाची पद्धत बदलली. कुणाच्या सांगण्यावरून? माझ्याच अनुभवावरून. काय अनुभव आला? आता मेहरबानी करून झोपशील? नाही, सगळं मला कळायला हवं. काय कळायला हवं? सगळं. मीनलच्या नवऱ्याकडे तुमचं काय काम असतं? मी यापुढे रोज सुनीलकडे का जायचं नाही वगैरे. तुम्ही सांगणार नसाल तर मी आईंना विचारीन. तिला यातलं काहीही माहिती नाही.
मग त्यांना कळवणं माझं कर्तव्य आहे. त्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पण मला वाटते आजपर्यंतच्या गोष्टी तिघांच्या विचारविनिमयाने झालेल्या आहेत. मी तुला मघाशी सांगितलंय ना, मी माझी कामाची पद्धत बदलली म्हणून. धंद्याच्या बाबतीत यापुढे माझे निर्णय मी स्वतः घेणार आहे. आईचं मत घेऊन धंदा करायला आता मी कुकुलबाळ नाही. आता पहिले दिवस राहिलेले नाहीत. हे युग स्पर्धेचं आहे. ज्याचा निर्णय रेंगाळला त्याचा धंदा बुडाला. ठीक आहे, मिनलच्या नवऱ्याकडे काय काम असतं ते तरी कळू दे. मी सुनीलकडे का जायचं नाही ते तरी सांगशील. तिला विचारायला जाऊ नकोस. तुला जायचं ना, तू जा. झोप आता. दोघंही एकमेकाकडे पाठ करून झोपली. हल्ली हे बऱ्याचदा व्हायचं. मिस्टर बागवे, मी आता एका पार्टीकडे जातोय. दुपारनंतर परतेन. 11च्या दरम्यान ब्लॉझमची सेल्स एक्झिक्युटिव्ह मिस तनू डहाणूकरचा फोन येईल. परवा आपण ज्या कामाबद्दल चर्चा केली त्या संदर्भात तुम्ही तिच्याशी बोला. मी तिला तसं सांगितलंय. ठीक आहे, येऊ मी. ब्रीफकेस उचलीत किशोरने विचारलं. या. किशोर बाहेर पडला. फोनची बेल वाजली. बागवेंनी घड्याळाकडे पाहिलं. 11:10 झाले होते. एका हाताने ब्लॉझमची फाईल जवळ ओढून दुसऱ्या हाताने त्यांनी फोन घेतला. हॅलो, किशोर आहेत का? पलीकडून बायकी आवाज आला. नाही, ते बाहेर गेलेत. आपण कोण बोलताय? मी त्यांची पार्टनर किरण बागवे बोलते. पलीकडचा आवाज गोंधळला असावा. हे स्टार एजन्सीचंच ऑफिस आहे ना? येस मिस. आपण ब्लॉझमच्या तनू डहाणूकर ना? नाही, मी किशोरची मिसेस बोलते, नंदा. ओ, आय एम सॉरी. बागवे पुढे बोलणार इतक्यात पलीकडून फोन खाली ठेवला गेला. नंदा नखशिकांत थरथरू लागली. स्टार एजन्सीजमध्ये पार्टनरशिप कधी सुरू झाली? आणि पार्टनर तरी कोण असावा? बागवे, मिनलचा नवरा? यासाठीच किशोरच्या खेपा मिनलकडे होत होत्या. आणि हेच किशोर मला वेळ आल्यावर सांगणार होते. ही वेळ कधी येणार होती? घोंगावणारं विचारांचं मोहोळ डोक्यात घेऊनच ती आपल्या टेबलाजवळ गेली. रात्री जेवण झाल्यावर तिघंही हॉलमध्ये बसली होती. किशोर पेपर वाचित होता. किशोर, आईने हाक मारली. हा बागवे कोण? दादाचा साडू, मिनलचा नवरा. पेपर वाचायचं न थांबवता किशोर बोलत होता. पेपर वाचणं नुसतं नाटक होतं. नजरेला नजर भिडवून आईच्या प्रश्नांना उत्तर देणं त्याला जमत नसतं, म्हणून हा आडोसा होता. त्याला स्टारमध्ये भागीदार घेतलास हे कुणाला विचारून? तो स्टारमध्ये भागीदार नाही. मग सकाळी नंदाला त्याने फोनवर तसं कसं सांगितलं? त्याने आणि मी दुसरी एक कंपनी काढली भागीदारीत. हे मला तू अगोदर का नाही सांगितलंस? आणि एक कंपनी चांगली चालली असताना दुसरी काढायची काय गरज होती? दादाने आग्रह केला. काय म्हणून? एक कंत्राट होतं, त्यात चांगला फायदा होण्याची शक्यता होती. ते आम्ही दोघांनी मिळून करावं असं दादाने सुचवलं, म्हणून केलं. मग त्याने ते स्वतः का नाही केलं? त्याचा धंदा बघतानाच त्याला कठीण जातंय. किती रुपये गुंतवलेस यात? 60%.
टक्क्यात सांगू नकोस, आकड्यात बोल. 30,000. तू बागवेला ओळखतोस? हो. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि किंग ऑफ स्टोरीच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.